मंत्रिमंडळाची उपसमिती जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेली होती. त्यामध्ये प्रामुख्याने मराठा मंत्री आणि तेही जे अगदी जरांगे पाटील यांच्याशी ज्यांचा टेम्पो चांगला आहे, मागच्या वेळच्या आंदोलनामध्ये आपण बघितलं होतं, गिरीश महाजन असतील, त्यांच्यावरती जरांगे पाटील आणि त्यांची बरीच वादावादी झाली होती. त्यानंतर गिरीश महाजन यांना या उपसमितीमध्ये घेतलं होतं, पण त्यांना जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यापासून लांब ठेवलं होतं. विखे पाटील असतील किंवा शिवेंद्रराजे असतील अशा मंत्र्यांना पुढं करून जरांगे पाटील यांना ज्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे असे चेहरे त्यांच्याशी चर्चा करण्यात पुढे राहतील याची काळजी घेतली. आज जेव्हा शिवेंद्रराजे व्यासपीठावरती होते तेव्हा म्हटले जरांगे पाटील यांचा त्यांच्याबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर सगळ्यांनाच दिसून आला. बाबाराजे बोलले म्हणजे विषय संपला, असं जे त्यांचं स्टेटमेंट होतं म्हणजे शिवेंद्रराजेंवरती आपला किती विश्वास आहे, महाराष्ट्राचा किती विश्वास आहे हे ते दाखवण्याचा प्रयत्न करत होते. विखे पाटील यांचा जो डिप्लोमॅटिक सूर होता या सगळ्या चर्चेदरम्यानचा तोही वाखाणण्याजोगा होता. त्यांनी मनोज जरांगे पाटील ज्या गोष्टी सांगतील त्या गोष्टींना डिप्लोमॅटिक उत्तरं देऊन जनतेसमोर त्या गोष्टी मान्य करत शांततेत हे आंदोलन संपवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.